नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरच्या महाराष्ट्राचा जनादेश 2024 या आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्रामधल्या विधानसभेमधल्या एकूण जागा, त्याचबरोबर त्याची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आणि त्याची स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि त्याची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांच्या झालेल्या घोषणेपासून. महाराष्ट्रामध्येच फक्त होत आहेत का या विधानसभेच्या निवडणुका? तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, महाराष्ट्रासोबतच झारखंड या राज्यांमध्ये देखील निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या इलेक्शनची घोषणा केलेली दिसते. 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होतंय. तर झारखंडच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर झारखंडमध्ये 81 जागांसाठी 13 आणि 20 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आणि झारखंड विधानसभेचा देखील निकाल हा 23 नोव्हेंबरलाच त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. राज्यातल्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024ला संपुष्टात येते. त्यामुळं 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर अवघे 3 दिवस त्या ठिकाणी उरत आहेत, ज्याच्यामध्ये नवं जे काही सरकार असेल तर ते स्थापन करणं किंवा 26 नोव्हेंबरला जे काही नवनिर्वाचित आपण असं म्हणूयात की बहुमत प्राप्त असणारी आघाडी किंवा युती आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, तर त्यांनी शपथ घेणं किंवा नवं सरकार स्थापन करणं हे आवश्यक असेल. आपण बघतोय की बऱ्याचदा युती आणि आघाडीचं जे सरकार आहे तर त्याच्यामध्ये निगोशिएशनला खूप वेळ लागतात. पण आता त्या निगोशिएशनचा कालावधी हा मुळात 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपुष्टात येत असल्यामुळं फार कमी उपलब्ध त्या ठिकाणी आहे. जेमतेम 2 ते 2.5 दिवसांचा कालावधी याच्यासाठी उपलब्ध होईल. मग महाराष्ट्र विधानसभेच्या बाबतीमध्ये आपण थोड्याशा दृष्टिक्षेपातल्या काही फॅक्ट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. निवडणुकीची अधिसूचना जी आहे तर ती 22 ऑक्टोबर 2024 रोजी आली. याच्या आधीच निवडणुका घेण्यात याव्यात याबद्दलही चर्चा चालू होती. मात्र त्याच्याबद्दल सविस्तर स्वरूपात भारताच्या निवडणूक आयोगानं एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली दिसते. आणि संभाव्य पावसाचं वातावरण, त्यामुळं काही भागामध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि अपकमिंग कालावधीमध्ये येणारे वेगवेगळे सण समारंभ, उत्सव, यामुळं ह्या निवडणुका काहीशा विलंबानं होत आहेत असं त्यांनी घोषणा केलेली होती. उमेदवारी अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे तर तो 29 ऑक्टोबर 2024 हा होता. त्याच्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया ही 30 ऑक्टोबरला होणार होती. आणि अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस हा 4 नोव्हेंबर होता. तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलेलं पण असेल की 4 नोव्हेंबर आणि 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या 4 दिवसाच्या कालखंडामध्ये खूप जास्त खलबतं त्या ठिकाणी झाली. बंडखोर, त्यांनी अर्ज मागं घेणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी या देखील तुम्ही अनुभवलेल्या असतील. एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये इलेक्शन होते. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण 234 जागांसाठी सर्वसाधारण SC मतदारसंघांचा जर विचार केला तर राज्यामध्ये एकूण 29 SC किंवा अनुसूचित जातीचे मतदारसंघ आहेत किंवा त्यांच्यासाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत. ST मतदारसंघाचा जर विचार केला तर 25 ST मतदारसंघ त्या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसतील. म्हणजे 288 जागांचं जर विभाजन बघितलं आपण तर 234 सर्वसाधारण, 29 SC मतदारसंघ आणि 25 ST मतदारसंघ अशा पद्धतीनं आहेत. त्याच्यानंतर एकूण मतदारांचा जर विचार आपण केला या 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे वोटिंग करणार आहेत तर ते टोटल 9,63,00,000 इतके मतदार आहेत. त्याच्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 4,97,00,000 आहे. महिला मतदारांची संख्या 4,66,00,000 आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या 5,997 इतकी आहे. आणि हा मुद्दा देखील आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. 2014 साली आपण तृतीयपंथीयांच्या हक्कांचं विधेयक संमत केलेलं होतं आणि आपल्याला आता लक्षात येईल की इलेक्टोरल प्रोसेसमध्ये देखील तृतीयपंथी मतदार सामील झालेले दिसतात. त्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत. कदाचित या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना देखील वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आफ्टर ऑल जे काही महाराष्ट्राचं सरकार कुणाचंही येवो, ते सरकार महाराष्ट्रातील सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध असतं. याच्यामध्ये नव मतदारांची संख्या ही उल्लेखनीय आहे. आपण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पण बघितलं की फर्स्ट टाइम वोटर्स हे महत्त्वाचे होते आणि त्यांचा प्रमाण हे जास्त होतं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 20,93,000 इतके नवीन मतदार आहेत. तर सुमारे 1.85 कोटी इतकी तरुण मतदारांची संख्या आहे. एकूण मतदारसंघांचा विचार केला तर 288 मतदारसंघ हे मगाशीच आपण बघितलं, त्याचं डिव्हायडेशन पण आपण बघितलं. त्यामध्ये शहरी मतदार केंद्रांचा जर विचार केला तर 42,602 शहरी मतदार केंद्र आहेत.
ग्रामीण मतदान केंद्रांचा विचार केला तर 57,558 ग्रामीण मतदान केंद्र आहेत. PWD मॅनेज्ड मतदान केंद्रांचा विचार केला तर त्याच्यामध्ये ती संख्या 299 इतकी आहे. महिला मॅनेज्ड मतदान केंद्रांचा जर विचार केला तर ती संख्या 388 इतकी आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नांदेड लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागलेली आहे. बऱ्याचदा एखाद्या सिटिंग खासदाराचं किंवा आमदाराचं निधन जेव्हा होतं तेव्हा त्या भागामध्ये पोटनिवडणूक लागत असते. राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळं या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि 20 नोव्हेंबरलाच ही पोटनिवडणूक होईल. याचबरोबर केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे तिथं देखील पोटनिवडणूक होत आहे आणि 13 नोव्हेंबरला तिथं मतदान होईल. आणि नांदेड लोकसभा असेल किंवा वायनाड लोकसभा असेल, या दोन्ही लोकसभांचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणूनच मी मगाशी तुम्हाला उल्लेख केलेला होता की महाराष्ट्राच्या विधानसभेबरोबरच झारखंडची विधानसभा आणि इतर काही निवडणुका त्या ठिकाणी पार पडतायत, ज्याच्यामध्ये आपल्याला नांदेड लोकसभा आणि वायनाड लोकसभा या इलेक्शन्स किंवा इथल्या पोटनिवडणुका ज्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे लागलेल्या आहेत तर ते लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं ठरतं. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे एकंदरीतच आपल्याला आजच्या या भागामध्ये डिस्कस करायचं होतं. पुढच्या भागामध्ये इलेक्शनशी रिलेटेड अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसह, इंटरेस्टिंग गोष्टींसह भेटूयात आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या या सिरीजमध्ये, महाराष्ट्राचा जनादेश 2024 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.